महत्त्वाची बातमी बीडमधून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा देखील या मारहाणीत समावेश आहे। बीडमधील 12/12/2024 च्या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झालाय। बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा डिसेंबरमध्ये मारहाण केलेली होती, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। महत्त्वाची बातमी आहे, बीडमध्ये शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली। डिसेंबरमध्ये ही मारहाण झालेली होती। संदीप क्षीरसागर यांच्याकडून मारहाण झालेली होती, तो व्हिडिओ आता समोर आलाय। बीडमध्ये गुंड झाले उदंड असं म्हणायची वेळ आलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुरेश, हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं आहेच, 3 महिने आपण त्याची चर्चा करतोय। सुरेश धस यांच्या संदर्भातली बातमी आपल्या समोर आहे आणि आता संदीप क्षीरसागरांचा हा व्हिडिओ, काय सांगाल? संदीप क्षीरसागरांचा नाही तर संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते शोरूम, बीड शहरातील शोरूम आहे, त्या शोरूम मध्ये गेल्यानंतर आर्थिक व्यवहारातून त्यांचा काहीतरी वाद झाला आणि त्या वादातून झालेला हा मारहाणीचा प्रकार आहे, ज्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे। ही घटना ही 12/12/2024 म्हणजे मागच्या वर्षातली घटना आहे आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर येतोय। त्या पद्धतीने बीडमध्ये एक मारहाणीचे, गुंडगिरीचे प्रकार समोर येतात आणि प्रत्येक राजकीय नेता जो आहे त्या नेत्याचे कुणा कुणी कार्यकर्ते त्याच्याशी कनेक्ट असलेला आहे। त्यामुळे एकंदरीत या गुंडगिरीला वरदहस्त कुणाचा असा देखील जो प्रश्न आहे तो उपस्थित केला जातो। एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे न्यायासाठी मागणी करतात, मात्र त्यांचेच कार्यकर्ते दुसरीकडे अशा पद्धतीने गुंडगिरी करतात, मग त्यांच्यावरती देखील ताप बसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।